हरे कृष्ण। श्री चैतन्य चरितामृत अंत्यलीला अध्याय तीसरा। अध्याय कुछ तीसराच आहे ना? हां, हरिदास ठाकूर यांची महिमा आणि श्लोक नंबर 225 झाला आपला. हरिदास करे बोंफाय नाम संकीर्तन, कृष्ण अवतीर्ण हई बेन आई तारमन. त्याचप्रकारे हरिदास ठाकूर हे काय करतात आहे, गंगेच्या काठावर एक जी गुफा आहे त्यात सतत हरिनाम करतात आहे. त्यांचं हरिनाम करण्यामागचा उद्देश काय आहे? सतत हरिनाम करण्यामागचा श्रीकृष्ण हे अवतरित व्हावे म्हणून. अद्वैताचार्य श्री हरिदास ठाकूर दोघे काय करतात आहे, भगवंतांना विनंती करतात की कृपया करून या कलियुगातील बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी प्रकट व्हा महाप्रभू म्हणून. द्विजनेर भक्ते चैतन्य कैला अवतार, नाम प्रेम प्रचारी कैला जगत उद्धार. ह्या दोघांच्या तीव्र भक्तिमय सेवेमुळे श्री चैतन्य महाप्रभू हे अवतरित झाले आणि त्यांनी हरिनामाचा आणि कृष्ण प्रेम याचा प्रचार केला आणि संपूर्ण जगाचा उद्धार केला. आर अलौकिक एक चरित्रताहार, याहार श्रवणे लोके हय चमत्कार. हरिदास ठाकूर यांच्या जीवनचरित्रातील अजून एक प्रसंग आहे जो खूप महत्त्वाचा आहे, ज्यात त्यांचं त्यांचे वैष्णव गुण प्रकाशित होतात. ते आता कृपया करून ऐका. तर्क ना करीह तर्का गोचर तार रीती, विश्वास करिया शुन करिया प्रतीती. तर हे जे प्रसंग मी सांगणार आहे त्याच्यावर संशय करू नका कुठल्या प्रकारच्या लॉजिकने, कारण हे सर्व जे प्रसंग आहेत हे भौतिक जे रिझनिंग आहेत, म्हणजे काही कारण आहेत आपण देऊ शकतो, तर्क लावू शकतो, याच्या पर्याय आहेत ते. म्हणून या सर्व प्रसंगांवर कुठल्या दृष्टीने बघायला पाहिजे आपण? श्रद्धेच्या दृष्टीने. एक दिन हरिदास गोफाटे वसिया, नाम संकीर्तन करेन उच्च करिया. एक दिवस हरिदास ठाकूर आपल्या गुफेमध्ये बसले होते आणि उच्च हरिनाम घेत होते. ज्योत्स्नावती रात्री दश दिक सुनिर्मल, गंगार लहरी ज्योत्स्नाय करे झलमल. आणि ती पौर्णिमेची रात्र होती, पूर्णचंद्र होता आणि त्यामुळे काय झालं होतं, गंगेचं जे पात्र होतं त्यात ज्या लाटा आहेत त्या उसळत वाहत होत्या आणि सगळीकडे एकदम शुद्ध निर्मळ पाणी जे आहे ते सकाळत होतं, सगळीकडे सगळ्यांना आकर्षित करत होतं. द्वारे तुलसी लेपा पिंडीर उपर, गोफार शोभा देखी लोकेर जोडाय अंतर. सर्वजण त्या गुफेचं जे सौंदर्य आहे ते न्याहाळत होते. त्या गुफेच्या बाहेर एक स्वच्छ जागा होती, तिथे तुलसी होती आणि एकदम प्रफुल्लित झाली होती तुलसी. आपल्याला माहिती आहे की आपण तुळशीची काळजी घेत असताना जेव्हा आपली भक्तिमय सेवा म्हणजे जप श्रवण कीर्तन वगैरे व्यवस्थित असेल तर तुलसी काय होईल, प्रफुल्लित होईल, ती टवटवीत होईल आणि
तीच फक्त ती जी केव आहे, काय म्हणतात त्याला, गुफा आहे, त्याचं सौंदर्य बघून सगळ्यांचं हृदय एकदम प्रसन्न झालं. जुडाय लोकेर अंतर, हेन काले एक नारी अंगणे आईला, तार अंग कांते स्थान पीठवर्ण हैला. त्यावेळेस एक सुंदर स्त्री त्या पटांगणात उतरली, म्हणजे तिथे आली. तिच्या शरीराची कांती इतकी सुंदर होती आणि इतकी तेजस्वी होती की त्या संपूर्ण आवारात एक प्रकारचा पिवळा, म्हणजे पिवळसर सुंदर एक छटा आभा निर्माण झाली. तार अंग गंधे दश दिक अमोदित, भूषण ध्वनी ते कर्ण हय चमकित. तिच्या शरीरातून येणारा जो सुगंध आहे, परफ्यूम, तो 10 दिशांना पसरला आणि तिच्या विविध अलंकाराचं जे झणकार होती ती सगळीकडे ऐकायला आली. आसिया तुलसी रे सई कैला नमस्कार, तुलसी परिक्रमा करी गेला गोफा द्वार. ती आली आणि सर्वप्रथम तिने तुलसी महाराणीला दंडोत दिला आणि प्रदक्षिणा मारल्यानंतर ती त्या गुफेत गेली जिथे हरिदास ठाकूर बसून जप करत होते. योड हाते हरिदासेर वंदिला चरण, द्वारे वसी कहे किछु मधुर वचन. हात जोडून तिने हरिदास ठाकूर यांच्या चरणकमळी नमस्कार केला आणि त्या दारातच बसून ते एकदम मधुर आवाजात ती बोलायला लागली. जगतेर बंधू तुम्ही रूप गुणवान, तव संग लागी मोर एठा के प्रयाण. ती म्हणते, हे प्रिय मित्र, तुम्ही पूर्ण जगाचे मित्र आहात. तुम्ही इतके सुंदर आहात आणि गुणवान आहात आणि मी इथे तुमचा संग करायला आलेली. मोर अंगीकार कर हैया सदय, दिने दया करे ऐ साधू स्वभाव है. ते म्हणते, श्रीमान, माझा स्वीकार करा कृपया आणि माझ्यावर दया करा. कारण साधू पुरुषांचा एक स्वभाव असतो की ते दीन आणि हीन जे लोक असतात त्यांच्यावर ते नेहमीच कृपाळू असतात. एत बली नाना भाव करये प्रकाश, याहार दर्शने मुनीर हय धैर्य नाश. असे म्हटल्यानंतर ती अशा प्रकारचे हावभाव करायला लागली की जे बघता क्षणीच एखादा समजा खूप मोठा एक तत्ववादी पण असेल तोही त्याचं जे गंभीरता, त्याचं जे गांभीर्य तो विसरेल. हे बघितल्यानंतर, तिचे हावभाव बघितल्यानंतर, निर्विकार हरिदास गंभीर आशाय, बलिते लागिला तारे हय सदय. हरिदास ठाकूर मात्र विचलित झाले नाही, कारण ते दृढ निश्चयी होते आणि ते म्हणायला लागले, म्हणजे ॲक्च्युली तिच्यावर हरिदास ठाकूर यांनी कृपा करून ते तिच्याशी बोलायला लागले. संख्या नाम संकीर्तन ऐ महायज्ञ म्हणणे, ताहा ते दीक्षित आम्ही हई प्रतिदिने. की मी एक विशिष्ट नाम जे आहेत, विशिष्ट अंक अशा प्रकारचे, म्हणजे काही 3 लाख जे आहेत नावं घेण्याचा एक काय करतो आहे, एक मोठा महायज्ञ केलेला आहे मी. प्रतिदिन मला हे ते करावं लागतं. हा माझा एक काय पूर्ण आहे. तिथे 3 लाख दिलेलं नाही, पण एक ते म्हणतात की विशिष्ट एक नंबर मी करतो. यावत कीर्तन समाप्त नाहे, ना करी अन्य काम, कीर्तन समाप्त हैले हय दीक्षार विश्राम. ते म्हणतात की जोपर्यंत हा जो माझा यज्ञ, म्हणजे 3 लाख जे नाम समाप्त होत नाही तोपर्यंत मी दुसरं कुठलंच काम करत नाही. आणि जेव्हा हे माझं जप संपेल तेव्हा मला दुसरं काही करण्याची संधी मिळते.
द्वारे वसी शून तुम्ही नाम संकीर्तन, नाम समाप्त हैले करीमू तव प्रीती आचरण. म्हणून तुम्ही तिथेच दारात बसा आणि हरिकृष्ण महामंत्राचं श्रवण करा. ज्या क्षणी मी हा माझा जप संपवेल तेव्हा मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेन. एतबली करे न ते हो नाम संकीर्तन, सेई नारी वसीत करे श्रीनाम श्रवण. असे म्हटल्यानंतर हरिदास ठाकूर यांनी हरे कृष्ण महामंत्र जप करणं पुन्हा सुरुवात केली आणि ती स्त्री तिथेच बसली आणि हरिनाम ऐकत बसली. कीर्तन करीते आसी प्रातःकाल हैला, प्रातःकाल देखी नारी उठिया चलेला. अशा प्रकारे ते जप करत 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 सकाळ उजाडली आणि ती स्त्री मात्र तिथून सकाळी उठली आणि तिथून निघून गेली. आई मत तीन दिन करे आगमन, नाना भाव देखाय याते ब्राह्मण भ्रमार हरे मन. ब्रह्मार हरे मन, नाना भाव देखाय याते ब्रह्मार हरे मन. अशा प्रकारे ती स्त्री कंटिन्युअसली 3 दिवस तिथे आली आणि हरिदास ठाकूर यांच्या समोर त्यांनी म्हणजे विशिष्ट अशा प्रकारचे पोस्चर्स दिले आहेत. म्हणजे समोर त्यांनी अशा प्रकारे ती हरिदास ठाकूरांचं मन भ्रमित करण्याचा तिने प्रयत्न केला की इवन ब्रह्मदेव पण आपलं गांभीर्य सोडून देतील. ख्रिष्टे नाना नामाविष्ट मोना सदा हरिदास, अरण्ये रोदित हैला स्त्री भाव प्रकाश. हरिदास ठाकूर हे सतत श्रीकृष्ण यांचा विचार करत आणि श्रीकृष्णांचं हरिनाम म्हणजे त्यांचं नाम घेण्यामध्ये नेहमी मग्न असत, आसक्त असत. त्यामुळे त्या स्त्रीने केलेलं विशिष्ट जे प्राकट्यीकरण ज्याने केलं ते त्यांच्यासाठी कशा प्रकारे होतं. एखाद्या जंगलामध्ये एखादी कोणी रडलं तर रडल्याने काही होणार आहे का? कोणीच येणार नाही मदतीला. त्याच प्रकारे तिचं जे कृत्य होतं त्याचा कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही तिला. तृतीय दिवसेर रात्री शेषयबे हैला, ठाकुरेर स्थाने नारी कहिते लागेला. तिसऱ्या दिवशी मात्र जेव्हा रात्र संपली तेव्हा ती स्त्री उठली आणि हरिदास ठाकूरांना म्हणाली, 3 दिन वांछीला आमा करी आश्वासन, रात्री देणे नाही तुम्हार नाम समापन. हे महाशय, 3 दिवस तुम्ही मला ठगत होता. मला एक आश्वासन देत होता की खोटं आश्वासन देत होता की मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल, पण तुमचा जप मात्र हा संपतच नाही. रात्रंदिवस तुमचा हा जप नेहमी सतत चालत असतो. हरिदास ठाकूर कहेन आम्ही की करीमू, नियम कर्याची ताहा केमने छाडीमू. हरिदास ठाकूर म्हणतात की प्रिय मित्र, मी काय करू? मी अशा प्रकारे हा जो माझा एक व्रत आहे, माझं व्रत असल्याकारणाने मी ते सोडू शकत नाही. तबे नारी कहे तारे करे नमस्कार, आम्ही माया करीते आईलू परीक्षा तुम्हार. तेव्हा ती म्हणते, हरिदास ठाकूर यांना नमस्कार करताना म्हणते की ॲक्च्युली मी माया आहे, भगवंतांची बहिरंगा शक्ती, आणि मी तुमची परीक्षा घेण्यासाठी आलो. तर माया कोण आहे? दैवी ही ऐशा गुणमयी मम माया दुरतया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंते. तर ही जी बहिरंगा शक्ती जी आहे ही अशा प्रकारे शक्तिशाली आहे की श्रीकृष्णासारखीच आहे ती. म्हणजे श्रीकृष्णानंतर कोणी जर शक्तिशाली असेल कोण आहे? माया. तर तिला जर पार करायचं असेल तिला, तर एकमेव उपाय काय आहे? श्रीकृष्णांचं शरण घ्या. श्रीकृष्णांनी समजा आपल्याला आशीर्वाद दिला, म्हणजे त्यांची कृपा आपल्याला प्राप्त झाली तरच माया आपल्याला सोडेल. ब्रह्मादी जीव आम्ही सवारे मोहिलू, एकला तुम्हारे आम्ही मोहिते नारिलू. ती म्हणते की मी इतर जीवांसमवेत इवन ब्रह्मदेवांचं मन पण मी मोहित केलेलं आहे. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे, पण एक मात्र तुम्ही जे आहेत ते माझ्या
माझ्यावर आकर्षित झाला नाही. तर आपण बघतो की कशा प्रकारे इतिहासामध्ये म्हणजे शास्त्रामध्ये कित्येक उदाहरणं आहेत की मायाच्या जाळ्यामध्ये लोक फसले. तर आपण म्हणतो की फक्त मायाजाळ म्हणजे फक्त स्त्रीच नाही आहे. तर आपण बघू की म्हणजे विश्वामित्र मुनी आहे किंवा इतर सौभर्य मुनी आहेत. तर या तसं आपले विश्वामित्र मुनी यांना पहिल्यांदा मेनका यांच्या आकर्षणामध्ये पडलं, नंतर रंभा यांच्यात, तर क्रोधामुळे, कामानंतर क्रोध. त्यानंतर सौभर्य मुनी यांनी काय केलं, अपराधामुळे त्यांच्या नंतर गरुडजीबद्दल त्यांनी गरुडजींशी अपराध केला, त्यामुळे त्यांना काय झालेलं, नंतर त्यांच्या हृदयात कामवासना निर्माण झाली. आणि आपण बघू की भरत महाराज हे यांच्यात कुठल्याच प्रकारे अनर्थ बऱ्या प्रमाणात नव्हते. भावस्थेज त्यांनी गाठली होती, तरी मायाने त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं आक्रमण केलं की एक प्रकारचा जो अहंकार आहे, ज्यांनी सर्व त्यागलं, सर्व ऐश्वर त्यागलं, आणि एक लहान हरणाचं पिल्लू त्यांना सापडलं. त्यांनी अहंकार जागरूक काय झाला, मी याचं रक्षण करू शकतो. तर माया ही कुठल्याही प्रकारे येऊ शकते. मायेचं काम काय, प्रभुत्व गाजवण्याची जी जीवाची एक भौतिक इच्छा आहे, त्याची परीक्षा घेत राहणे. तर प्रभुत्व ह्या 6 अनर्थांनी गाजवता येतं. म्हणजे त्यातला तर सगळ्यात पॉवरफुल आहे हा गर्व हा सगळ्यांना आकर्षित करेल. नंतर मद, मोह, इल्युजन, लोभ, काम, क्रोध, सगळ्या कशापायी होतं, गर्वापायी. पहिला गर्व आला, त्यानंतर मत्सर पण येतो. त्यामुळे या भाव स्टेजमध्ये पण व्यक्ती, तर आपल्या जीवनामध्ये माया कुठल्याही याच्यात अवतारात येऊ शकते. अवतार इन द सेन्स कुठल्याही वेशात येऊ शकते. तर हरणाच्या वेशामध्ये भरत महाराजांना मायाने चावते. इथे तर डायरेक्ट माया स्वतःही आली. विचार करा, मायेचे पार्षद आले तरी मोठमोठे लोक जे आहेत ते बळी पडले, इव्हन ब्रह्मदेव. पण इथे विचार करा, जसं आता समजा एखादा उदाहरण घेऊ की एखादा खूप शक्तिशाली व्यक्ती आहे, तसं कालिया बघा, कालिया. त्या कालिया सध्या कुठे आहे, फिजीमध्ये. फिजी माहीत आहे, फिजी आयलंड आहे. तर प्रभुपाद म्हणतात की श्रीकृष्णाने त्याला वृंदावनातून हाकल्यानंतर तो कुठे गेला, फिजी आयलंडमध्ये त्या समुद्राचा आश्रय घेतला. आणि तिथे अजूनही एक पर्वत आहे, तिथे कोणीच जाऊ शकत नाही. काही कालानंतर म्हणजे काही त्या जंगलामध्ये काही वेळ चालल्यानंतर असा घनदाट अंधार आहे की त्यात कोणी शिरू शकत नाही. तर आजूबाजूचे ते आदिवासी ते पण तिथे जात नाहीत. ते म्हणजे त्यांना माहीत आहे याच्या समोर जायचं नाही. कारण काय, तिथे कालियाचे पार्षदच सुरू होतात. म्हणजे भरपूर प्रमाणात साप आहे. आणि वार्षिक ते काय करतात, ते आदिवासी लोक तिथे पूजा करून ते मोठं त्यांचं ते म्हणजे गिफ्ट वगैरे, खाण्याचं साधन वगैरे तिथे काल्याला अर्पण करतात. तिथे की आमदा जास्त कोप नका राहू द्या. तर बरेच जणांनी काही जे असतात ना ॲडव्हेंचरर्स, अमेरिकन वगैरे, यांनी प्रयत्न केला आम्ही जाऊ, आणि परत कधी आले नाही. तर काली अजूनही तिथे आहे. तर सांगण्याचा उद्देश असा की मी एका तिथे फिजीमध्ये आहे एक भक्त, त्याला विचारत होतो की का नाही म्हणजे कोणी जात तिथे. तर म्हणजे अरे ते आत्म्याचा तो थोडा बाहेरच जात नाही. म्हणजे समजा 10 किलोमीटरपासून ते म्हणतात. का बरं, तो म्हणाले त्याचे पार्षद म्हणजे इतके साप येतात की त्याला भिवूनच पळतात. तर काली आला तर विचार करा काय होईल. त्याचे पार्षद सैनिकच सापडले दिसले 10 तर पळतात लोक. हां, त्याचे ते त्याचे सैनिक आहे ना बाजूला ते. तर माझं म्हणण्याचा अर्थ काय की एखादा समजा सैनिकालाच भिवून घाबरला तर राजाला समजा काल्याला तर आपल्याला हार्ट अटॅक येऊन मरून जाऊ. तर इथे माया जी आहे आपल्या विविध जे मायेच्या अंडर जे शक्ती आहेत त्याच्यानुसार विविध जीवांना ती आकर्षित करून त्याचं पतन करू शकते. स्वतः माया आली तर काय होईल, संपला विषय.
पण इथे हरिदास ठाकूर यांची जी श्रद्धा जी आहे, त्यांचं प्रेम जे आहे श्रीकृष्ण त्यांच्यावर चिंतन करत राहणे आणि त्यांचं नामस्मरण करत राहणे, त्यामुळे ते अशा प्रकारे एक चिलखत घालून आहेत. कृष्ण प्रोटेक्शन दैवी हे अशा गुणमे तर मम माया दुरत्या मामे वये प्रपद्यंते, अशा प्रकारे ते शरणागत झालेलं आहे श्रीकृष्णाला की माया मेतांतरते, स्वयं माया पण आली तरी तिथे त्यांना काही करू शकले नाही. तर हा एक मेन या श्लोकाचा अर्थ आहे की, त्यात म्हणून प्रभुपाद लिहितात की हे कसं काय शक्य आहे, आपण कशा प्रकारे श्रीकृष्णाला शरण जाऊ शकतो. तर अत श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्य इंद्रिय, आपण आपल्या या भौतिक इंद्रियांनी श्रीकृष्णांना प्राप्त करू शकत नाही. तर कसं काय प्राप्त करू शकतो, काय करू शकतो. सेवनमुखे ही जीवादो स्वयं स्फूर्तता, सेवा करत राहणे. तर स्वयमेव स्फुरत्यता, भगवंत स्वतः आपल्यासमोर प्रकट होतो. त्यासाठी कसे करणे हे, तर आदो श्रद्धा तथा साधू संघ भजन क्रिया. आपण बघितलं की श्रद्धा, भजन, साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम. तर अशा प्रकारे हे जे श्रीकृष्ण आपल्या जीवनामध्ये प्रकट होतील. एकदा का आपली त्यांच्या प्रती श्रद्धा ही प्रेमामध्ये त्याचं रूपांतर झालं आपल्या श्रद्धेचं, तरच काय होईल, श्रीकृष्ण आपलं ही माया जी शक्ती आहे ती आपल्याला कुठल्याच प्रकारे त्रास देऊ शकणार नाही, म्हणून ॲक्च्युली ती आपल्याला मदत करेल. महाभागवत तुम्ही तोमार दर्शने, तोमार कृष्ण नाम कीर्तन श्रवणे, चित्त शुद्ध हैला चाहे कृष्ण नाम हैलैते, कृष्ण नाम उपदेशी कृपा कर मोठे. ती म्हणते की हे महाशय, तुम्ही उत्तम भक्त आहात. फक्त तुमचं दर्शन घेऊन आणि तुमचं नाम आणि जे हरिनाम घेताना तुम्हाला ऐकणे, हे काय करू शकतं, कुठल्या व्यक्तीचं चित्त शुद्ध करू शकतं. चित्त शुद्ध हैल. आता मला काय हवं आहे, मलाही आता श्रीकृष्ण यांचं नाम कीर्तन करायचं. म्हणून कृपा करून मला उपदेश द्या की जेणेकरून मी या हरिनाम महामंत्र यात अशा प्रकारे मग्न होईल की कृष्ण प्रेमाची एक्स्टसी माझ्यात प्रकट होईल. चैतन्य अवतारे वहे प्रेमावृत्तवन्य, सब जीव प्रेमे भासे पृथ्वी हैला धन्य. आणि आता श्रीकृष्ण हे आपल्या चैतन्य महाप्रभू यांच्या अवतारामध्ये जेव्हा या भौतिक जगात अवतरले, तेव्हा हा कृष्ण प्रेमाचा जो अमृताचा सागर आहे तो सगळीकडे आता अवेलेबल आहे. सर्व जीव जे आहेत या सागराच्या, त्या ॲक्च्युली सागर असा उतू आलेला आहे आणि त्या पुरामध्ये सगळे मग्न आहे, म्हणजे डुबलेले आहे. आणि संपूर्ण जग हे आता भगवंतांचा आभारी आहे. ऐवन्यान्य येना भासे से जीव चार, कोटी कल्पे कभुतार नाही क निस्तार. जो कोणी या हरिनाम अमृतच्या सागरामध्ये डुंबत नाही तो काय कंडेम झाला, म्हणजे त्याला म्हणतात आपण, तो धिक्कारास्पद आहे, त्याचं जीवन धिक्कारास्पद आहे. आणि तो कोटी कल्पे कबुतार नाही का निस्तार. हजारो लाखो वर्ष कल्प पण त्याने या भौतिक जगामध्ये राहिला तरी त्याचा निस्तार कधी होणार नाही, कारण अशी संधी तो त्याचा संधीचा पुरेपूर उपयोग घेत नाही. तर कल्प म्हणजे किती आहे, एक कल्प म्हणजे किती होतात, तर एक युग म्हणजे काय, 43,20,000 वर्ष, आणि 1,000 असे युग म्हणजे एक कल्प. अशा प्रकारे हे सगळे लाखो कल्प पण जर व्यक्ती राहिला अशा प्रकारे कृष्ण भावनामृत म्हणजे कृष्ण भावनामृत शिवाय
त्याचा फायदा न घेता तर त्याचा उद्धार होणार नाही कधी. पूर्वे आम्ही राम नाम पानाईची शिव हैते, तोमार संगे लोभ हैला कृष्ण नाम लैते. ते म्हणते की पूर्वी मी शिवजींकडनं श्री रामचंद्र यांचं नाव जे आहे ते स्वीकारलं होतं. पण आता तुमच्या संघामध्ये आता मला श्रीकृष्ण यांचा नाममंत्रामध्ये माझी काय झालेली दीक्षा झाली. मुक्ती हेतुक तारक हय राम नाम, कृष्ण नाम पारक हैया करे प्रेमदान. तर श्री रामचंद्र यांचं नाम घेतल्याने सर्टनली काय होईल, मुक्ती प्राप्त होईल, निश्चितच मुक्ती मिळेल. पण श्रीकृष्ण यांचं नाव घेतल्यानंतर व्यक्ती काय होईल, डायरेक्टली श्रीकृष्णांबद्दल प्रेम उत्पन्न होऊन या अज्ञानाच्या सागराच्या पलीकडे जाईल. म्हणजे डायरेक्ट श्रीकृष्णांची सेवाच त्यांना प्राप्त होईल. कृष्ण नाम देह तुम्ही मोर कर धन्य, आमारे भासाय यैचे ऐ प्रेम वन्य. कृपया करून मला कृष्ण नामामध्ये दीक्षा द्या आणि मला भाग्यवान बनवा, जेणेकरून मी या कृष्ण नामाच्या म्हणजे कृष्ण अमृत या समुद्रामध्ये, या समुद्राच्या पुरामध्ये तरंगत राहील. जे कोणी निर्माण केलेला आहे हा समुद्र, हरिनाम अमृतचा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, ती दीक्षा मागते. ऐत गली वंदिला हरिदासेर चरण, हरिदास कहे कर कृष्ण संकीर्तन. अशा प्रकारे ते बोलल्यानंतर मायादेवीने हरिदास ठाकूर यांचे चरण वंदन केले आणि हरिदास ठाकूर यांनी त्यांना दीक्षा दिली हरे कृष्ण महामंत्राची. उपदेश पाय्या माया चलिला हैया प्रीत, ऐसब कथा ते कारो ना जन्मे प्रतीत. अशा प्रकारे उपदेश प्राप्त केल्यानंतर मायादेवी आनंदित होऊन तिथून निघून गेली. पण अनफॉर्च्युनेटली काही लोकांना या प्रसंगामध्ये कुठल्याच प्रकारची श्रद्धा नाही. प्रतीत करीते कही कारण इहार, याहार श्रवणे हय विश्वास सभार. म्हणूनच मी अशा प्रकारचे कारण वर्णन करू इच्छितो की जेणेकरून या सर्व लोकांची जी श्रद्धा आहे ती जागृत व्हावी. म्हणून कृपा करून सर्वांनी हे श्रद्धापूर्वक ऐकावं. चैतन्यावतारे कृष्ण प्रेमलुब्ध हैया, ब्रह्म शिव सनकादी पृथ्वी ते जन्मिया. तर चैतन्य महाप्रभू जेव्हा या भौतिक जगात अवतरित होण्यापूर्वी आणि हरे कृष्ण महामंत्र याचा प्रचार करण्यापूर्वी ब्रह्मदेव, शिवजी आणि चतुष्कुमार या सर्व व्यक्तींनी भौतिक जगामध्ये जन्म घेतला त्यापूर्वी, यांच्या आधी. कारण काय? कारण त्यांनाही श्रीकृष्णांचं जे हरिनाम अमृत आहे ते चाखण्याची इच्छा होती. ते आकर्षित झाले त्याच्यासाठी. कृष्ण नाम लय्यानाचे प्रेम वन्याय भासे, नारद प्रल्हाद आदी आसे मनुष्य प्रकाशे. सर्वजण त्यात नारद मुनी आणि भक्तांमध्ये प्रल्हाद हे सर्व हे मानवी वेशभूषा म्हणजे मानवी वेशामध्ये तिथे जन्माला आले आणि हरिनाम सर्व एकत्रित त्यांनी हरिनाम कीर्तन केलं आणि नृत्य करत त्यांनी या श्रीकृष्ण नामाच्या अमृतामध्ये स्वतःला न्हावून घेतलं. लक्ष्मी आदी करी कृष्ण प्रेमे लुब्ध हैया, नाम प्रेम आस्वादिला मनुष्य जन्मिया. आपण बघतोय अंत्यलीला अध्याय 3 आणि श्लोक नंबर 264. तर लक्ष्मीदेवी आणि इतर हेही कृष्ण प्रेमावर काय झालेले, आकर्षित झाले, मोहित झाले
त्यांच्याकडे अशा प्रकारे ते आकर्षित झाले की त्यांनी पण मानवी जन्म म्हणजे मानवाच्या वेशामध्ये त्यांनी पृथ्वीवर अवतरित झाले ते, आणि हरिनामाचा त्यांनी जो रस चाखला. अन्येर का कथा आपणे व्रजेंद्र नंदन, अवतारी करेन प्रेम रस आस्वादेन. अरे इतरांचं काय म्हणायचं, इवन कृष्ण नंद महाराजांचे पुत्र हे स्वतः काय झाले, या भौतिक जगामध्ये अवतरित झाले. कशासाठी की आपण बघितलं, राधा राणी माझं नाव घेताना अशा कुठल्या प्रकारचा आनंद व्यक्त करते, अनुभव करते, तो अनुभव मला चाखायचा आहे. म्हणून श्रीकृष्ण स्वतः श्री चैतन्य महाप्रभू म्हणून अवतरित होतात. मायादासी प्रेम मागे इथे की विस्मय, साधू कृपा नाम विना प्रेम ना जन्मय. तर ती म्हणते की मग कृष्णाची जी सेविका आहे, जी बहिरंगा शक्ती, तिने जर श्रीकृष्ण बद्दलचे प्रेम आहे म्हणजे कृष्ण प्रेम आहे त्याची वांछा करावी म्हणजे इच्छा करावी, यात काय आश्चर्य आहे. कारण ब्रह्मा, नारद मुनी, इतर सर्व जे सनकादी, सर्व प्रल्हाद महाराज, लक्ष्मीदेवी स्वतः, हे सर्वजण जर इथे येऊन आणि साक्षात श्रीकृष्ण जर येतात आहे आणि याची इच्छा करतात, तर त्यांची सेविकेने ही इच्छा करावी, हे यात काहीही कुठलंच आश्चर्य नाही. आणि भक्ताच्या कृपेशिवाय किंवा हरिनाम घेतल्याशिवाय हे कृष्णप्रेम मात्र कोणीच प्राप्त करू शकत नाही. तर भक्ताची कृपा पाहिजे, आणि कृपा मिळाल्यावर ॲक्च्युली तो हरिनाम घेतला पाहिजे, तरच कृष्णप्रेम मिळेल. दोन्ही गोष्ट आहे, आवश्यक आहे. चैतन्य गोसाईर लीलार ऐत स्वभाव, त्रिभुवन नाचे गाय पाया प्रेम भाव. तर श्री चैतन्य महाप्रभूंचे ज्या लीला आहेत त्यांच्यात हे तीनही जग, म्हणजे हे जे तीन जग म्हणजे काय म्हणतो आपण, तिन्ही लोक काय करतात आहे, कीर्तन करतात, नाचतात आहेत, कारण ते कृष्ण प्रेमाच्या संपर्कात आलेले आहे. एकदा का श्रीकृष्णांच्या संपर्कात व्यक्ती आला की तो ही भौतिक औपचारिकता विसरून जातो. तर भौतिक औपचारिकता म्हणजे काय की तो भावना नियंत्रित म्हणजे तो असा एक प्रकट करू शकत नाही. जसा एखादा व्यक्ती समजा गंभीर असेल, त्याला समजा आनंद व्यक्त करायचा असेल किंवा रडायचं असेल तर तो सगळ्यांसमोर करणार नाही की किंवा एखादा लीडर आहे, त्याला तुम्ही रस्त्यावर नाचताना बघणार नाचेल का तो नाही ना, कारण ती औपचारिकता आहे की तो गंभीर असला पाहिजे. किंवा तो असा एखादा जोकवर एकदा जोरात हसतोय, तो ही भौतिक औपचारिकता आहे. ठीक आहे, ही भौतिक संकल्पना त्याने ओढवून घेतली की मी ईश्वर आहे की नाही. लीडर म्हणजे बेसिक काय आहे की सर्वांना श्रीकृष्णांकडे आकर्षित करणे हे जर लीडरचं काम असेल तर तो ॲक्च्युअल लीडर. पण जो लीडर असेल की ठीक आहे मला सर्व माझी पूजा करत राहावी आणि माझं सर्व ऐकावं, हा त्याचा मागचा हेतू असेल, तर ती भौतिक औपचारिकता आहे, ती भौतिक इच्छा आहे. तर जेव्हा का एखादा व्यक्ती श्रीकृष्ण प्रेम त्याचा फक्त एक बिंदू पण म्हणजे एक थेंब पण त्याने चाकला ना, तो या भौतिक जगातील सर्व गोष्टी विसरून जाईल. त्याला त्या एकदम असं वाटतील, ते म्हणतात जसं त्या व्यक्तीला सोनं आणि दगडांमध्ये काही फरक वाटत. आपले प्रल्हाद महाराज नारद मुनी पहिल्या स्कंदामध्ये गातात की
1:6-26 नामानि अनंतस्य हतत्रप पठन गुह्यानि भद्राणि कृतानि च स्मरण गाम पर्यटन तुष्टमना गतस्पृह कालेन प्रतीक्षण विमदो विमत्सरः. तर भक्तिवेदांतीस येतात, त्यांचं उच्चिष्ट ते खातात, त्यांच्यामध्ये ते ॲक्च्युली शांत आहेत आणि सत्वगुणी आहेत, पण त्यांच्यात श्रीकृष्णांच्या नाम लीला ऐकण्याप्रती काय होते, टेस्ट म्हणजे रुची जागृत होते. आणि ती त्यानंतर ते वाढत जाते. नंतर त्यांच्या आईला सर्पदंश होतो. त्यानंतर ते निघतात उत्तरेकडे आणि सतत ते नाम घेत राहतात आणि सतत कृष्ण चिंतन करत राहिल्यानंतर काय जातात, ते म्हणतात अशी परिस्थिती येते की नामांनी अनंतस्य हतत्रप पठन. मी त्या अनंत श्रीकृष्णाचे नाव घेत सगळीकडे फिरतो आहे. कुठल्याच प्रकारचे हतत्रप म्हणजे पूर्ण सर्व भौतिक औपचारिकता टाळून, म्हणजे आपलं विसरून, मध्येच त्या हसतात, मध्ये रडतात, नाचतात एकदम. एखादा समजा व्यक्ती त्याला माहीत पडेल की तो कुठल्या तरी त्याच्या परीक्षेमध्ये पहिला आलेला आहे, तर तो नाचायला लागेल. किंवा आपण कसं ना कधी नाचू माहिती, वर्ल्ड कप जिंकलो समजा असतं तर सगळे नाचायला लागतात, आहे की नाही. ॲक्च्युली तर हे चांगलं उदाहरण आहे. तसे ते नाचायला लागले, तसे कृष्ण त्यांना वर्ल्ड कप मिळाला, कृष्ण प्राप्त झालेत. गुह्यानी भद्राणी कृतानीचं स्मरण. सतत हे जे त्यांचे भगवंतांचे जे गुह्य लीला आहेत त्याचे मर्म समजल्यामुळे ते त्याचं चिंतन करतात आहे. गाम पर्यटन तुष्ट मना गतस्पृहा. एकेका गावातून दुसऱ्या गावामध्ये जात आहे तुष्ट मना, कुठल्याच प्रकारची त्यांची इच्छा नाही आहे, मन तृप्त आहे. गतस्पृह म्हणजे कोणाच प्रती त्यांना कुठल्याच प्रकारचा भौतिक इच्छा राहिलेली नाही, त्यांचं मन संतुष्ट आहे. आणि कालम विमदः कालम प्रतीक्षम विमदा विमत्सरा. काळाची प्रतीक्षा करतात आहे ते, कुठल्याच प्रकारचा गर्व न बाळगता. आणि विमत्सरा, कुठल्याच जीवाप्रती द्वेष न व्यक्त करता, प्रकट करतात. ते फक्त काय करतात आहे, कधी काळ येईल आणि मी या भौतिक जगातून भगवंतामध्ये जाईल. कारण मग त्यांना म्हटलं की अरे इकडे तुम्हाला सोनं देतो, किंवा फॅक्टरी देतो, इकडे हे देतो, नको आहे. म्हणजे गतस्पृहा आणि तुष्ट मना. कारण भौतिक इच्छा असेल तर म्हणजे ठीक आहे, इथे सेटल होतो, इथे चांगला हिरवळ आहे, ऑक्सिजन आहे, पाणी आहे. नंतर या गोष्टींना महत्त्व येईल, माहिती आहे ना. कुठल्या गोष्टीला महत्त्व येईल, हिरवळ आहे का, स्वच्छ पाणी आहे का, पोल्युशन नाही आहे का, तिथे हजारो लाखो करोडो रुपये देऊन लोक राहायला जाते. पण ते म्हणत त्यांचं काय कालम प्रतीक्षम, ते म्हणतात फक्त काळाचा हे वाट बघतो आहे आणि मला एकमेव काम काय, ही जी रुची आहे ही वाढत जावी. तो हरिनामाचा जो रस आहे तो मी चाखत राहता. म्हणून इथे लिहिलं आहे की फक्त श्रीकृष्ण प्रेमाच्या स्पर्शाने काय होत आहे, तिन्ही जग नाचत आणि गात. हे आहे चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचे काही लक्षण. कृष्ण आदि यारयत स्थावर जंगमे, कृष्ण प्रेमे मत्त करे कृष्ण संकीर्तने. श्रीकृष्ण नाम हे इतकं आकर्षक आहे की जो कोणी याचा जप करतो त्यात स्थावर जंगम सगळे आले, सर्व जीवांचा समावेश. इवन श्रीकृष्ण स्वतः ते काय होतील, श्रीकृष्ण स्वतः कृष्ण प्रेमामध्ये पूर्ण मग्न होते, म्हणजे डुबून जाते. हा आहे श्रीकृष्ण महामंत्र, याचा जप करण्याचा परिणाम. स्वरूप गोसाई कदाचार्य यही लीला लिखिल, रघुनाथ दास मुखे ये सब सुनील. तर हे मी ही कथा कोणाकडनं ऐकली, मी साक्षात रघुनाथ दास गोस्वामी. आणि या सर्व लीला त्यांना कोणी रेकॉर्ड केलेला आहे, स्वरूप दामोदर गोस्वामींनी रेकॉर्ड केलं ॲज अ पास्ट टाइम्स ऑफ श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीला. शैसव लीला कही संक्षेप करिया, चैतन्य कृपाते लेखी क्षुद्र जीव हैया.
तर हे या सर्व लीला मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे याचं. आणि हे जे काही वर्णन मी केलेलं आहे हे फक्त श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे ॲक्च्युली. कारण मी एक साधारण जीव आहे, एक तुच्छ जीव आहे. हरिदास ठाकुरेर कहिलू महिमार कर्ण, याहार श्रवणे भक्तेर जुडाय श्रवण. तर हरिदास ठाकूर यांची जी महिमा आहे याचा फक्त एक कण मी तुमच्यासमोर प्रस्तुत केलेला आहे, वर्णन केलेलं आहे. आणि या कथेचं, या त्यांच्या लीलांचं श्रवण केल्याने प्रत्येक भक्त जे आहेत हे प्रसन्न होते. जर यांनी हे भक्तांसाठी हे काय अमृत आहे. श्री रूप रघुनाथ पदे यार आश, चैतन्य चरितामृत कहे कृष्णदास. तर श्री रूप आणि रघुनाथ यांची कृपा अभिलाषा करून त्यांच्या चरणी वंदन करून मी श्री चैतन्य चरितामृत कथन करतो. अशा प्रकारे 3रा अध्याय संपतो. हा एसी लावाल का. आणि 4था अध्याय आता सनातन गोस्वामी यांची जगन्नाथपुरी यात्रा. हा 4था अध्याय आहे. वृंदावनात पुनःप्राप्तं श्री गौर श्री सनातनं, देहपाताद अवन स्नेहात शुद्धं चक्रे परीक्षया. जेव्हा सनातन गोस्वामी वृंदावनातून परतले तेव्हा महाप्रभू यांनी आपल्या स्नेहाने त्यांची जी इच्छा होती की आत्महत्या करावी, सनातन गोस्वामींची इच्छा होती, त्या इच्छेवरून त्यांना परावृत्त केलं. त्यांनी आपलं स्नेह दाखवून नंतर त्यांनी त्याची परीक्षा घेतल्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी त्यांचं जे शरीर आहे ते शुद्ध केलं. ही पूर्ण जी कथा आहे ती आता या अध्यायामध्ये आहे. तर प्रत्येक चैतन्य चरितामृतमध्ये प्रत्येक अध्यायाचा जो पहिला श्लोक आहे तो काय सांगतो, पूर्ण अध्यायाचा सारांश तो त्यात येतो. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद, जय अद्वैत चंद्र जय गौर भक्तवृंद. नीलाचल हैते रूप गौडे जबे गेला, मथुरा हैते सनातन नीलाचल आईला. जेव्हा रूप गोस्वामी जगन्नाथपुरीतून परत आले बंगालला, तेव्हा सनातन गोस्वामी हे मथुरेतून जगन्नाथपुरीला आले महाप्रभूंना भेटायला. झारीखंड वनपथे आईला एकला चलिया, कभू उपवास कभू चरवण करिया. ते सनातन गोस्वामीचा प्रवास कुठून कुठे आहे, मथुरा ते जगन्नाथपुरी. तर त्यात काय काय आलं, झारीखंड म्हणजे मध्य भारत, MP, मध्य प्रदेश, त्यातून त्यांनी प्रवास केला. कधी उपवास केला, कधी जे काय मिळालं ते खाल्लं. झारीखंडेर जलेर दोषे उपवास हैते, गात्रे कंडू हैला रसा पदे खाजूयाते. तर त्या झारीखंड जंगलामधलं जे दूषित पाणी प्यायल्यामुळे त्यांचं काय झालं, त्यांच्या शरीरामध्ये एक रोग निर्माण झाला, त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये खाज निर्माण झाली. त्यामुळे त्यांना त्यामुळे त्यांना उपवास पण होत होता. तर अशा प्रकारचा तो रोग होता की त्यांच्या शरीरामध्ये विविध प्रकारची फोडं झाली आणि त्यातून पोस यायला लागला. निर्वेद हैला पथे करे न विचार, नीच जाती देह मोर अत्यंत असार. तर ते हताश झाले सनातन गोस्वामी आणि त्यांनी विचार केला की मी एक नीच जातीचा आहे आणि माझं जे शरीर आहे तेही भक्तीसाठी एकदम युजलेस आहे. जगन्नाथे गेला तारे दर्शन ना पाईमू, प्रभुर दर्शन सदा करी ते नारीमू. मी जेव्हा जगन्नाथपुरीला जाईल
तेव्हा जगन्नाथजीचं डायरेक्ट दर्शन मला होणार नाही, आणि मी श्री चैतन्य महाप्रभूंना पण स्वतः त्यांचं दर्शन घेऊ शकणार नाही, असे विचार करते. मंदिर निकटे सुनी तार वास स्थिती, मंदिर निकटे येते मोर नाही शक्ती. मी ऐकलं की चैतन्य महाप्रभू जगन्नाथ मंदिराच्या एकदम जवळ राहतात, आणि माझ्यामध्ये ती एवढी शक्ती नाही की मी मंदिराजवळ जाईल. कोणीतरी हा फ्लॅग थोडा खाली करा ना, म्हणजे हवा हे. तर ॲक्च्युली त्या काळची प्रथा काय होती, मुस्लिम किंवा म्हणजे नॉन हिंदू अजूनही आहे की जगन्नाथपुरीमध्ये दर्शन घेऊ शकत नाही. आणि तेव्हा सनातन गोस्वामी हे दबीर खास आणि साकार, म्हणजे रूप गोस्वामी सनातन गोस्वामी दबीर खास आणि सकार मालिक असल्यामुळे त्यांनी मुस्लिम पंथ स्वीकारल्यामुळे, म्हणजे नवाब हुसेन खानचे प्रधानमंत्री आणि वित्तमंत्री झाल्यामुळे ते स्वतःला समजतं की मी जरी ते शुद्ध भक्त होते तरी ते त्यांना एंट्री नव्हती. त्यांनी विचार केला की जगन्नाथांचं दर्शन होणार नाही. महाप्रभू जगन्नाथ त्या मंदिराच्या एकदम जवळ राहतात, त्यामुळे मला तिथे त्यांचं पण दर्शन होणार नाही. जगन्नाथेर सेवक फेरे कार्य अनुरोधे, तार स्पर्श हैला मोर हवे अपराधे. कारण जर मी महाप्रभूंना भेटायला समजा गेलो जवळ, तर मंदिराच्या आजूबाजूला कोण फिरतात, पंडे म्हणजे जगन्नाथांचे सेवक, हे जगन्नाथांची सेवा करण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतात. तेव्हा जर माझा त्यांना स्पर्श झाला तर माझा मोठा, म्हणजे त्यांच्याप्रती माझा मोठा अपराध होईल, हा विचार झाला. ताते यदी ऐ देह भालस्थाने दिये, दुःख शांती हय आर सद्गती पाहिये. म्हणून जर मी या शरीराचा त्याग केला चांगल्या स्थळात, तर माझं जे दुःख आहे याचं क्षमन होईल आणि मी एक सद्गती प्राप्त करेल. तर मग त्यांनी विचार केला, चला तीर्थस्थळी आपण आत्महत्या करू. जगन्नाथ रथ यात्राय ये एवेन बाहिर, तार रथ चाकाय चाळीमू ऐ शरीर. तर रथयात्रेदरम्यान जेव्हा जगन्नाथजी बाहेर येतात मंदिराच्या बाहेर, तेव्हा मी त्यांचं दर्शन घेईल आणि त्यांच्या रथाच्या चाकाखाली मी माझं शरीर त्यागेल. आपण बघतोय सनातन गोस्वामी हे यांची जगन्नाथपुरीची भेट, अंतलीला अध्याय 4 श्लोक नंबर 11. तर ह्या त्यांचा विचार होता की काही शरीर कामाचं नाही आहे, दर्शन होणार नाही कोणाचं, मग कशाला उगाच आपण सद्गती प्राप्त करू, जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रेच्या चाकाखाली शरीर त्यागू. महाप्रभूर आगे आर देखी जगन्नाथ, रथे देह छाडीमू ऐ परम पुरुषार्थ. तर ते म्हणतात, जगन्नाथ यांचं दर्शन घेतल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू समक्ष मी रथाच्या चाकाखाली आपलं शरीर टाकलं. हे माझ्या जीवनाचं सर्वोत्कृष्ट बेनिडिक्शन म्हणजे वरदान असेल, ठीक आहे. जसं आपण म्हणतो, तथैव चान्ये नरलोक वीरा, यह आहवे कृष्ण मुखारविंदम, नेत्रे पिबंतो नयनाभिरामम, पार्थास्तपूत परमागतस्त. की आपल्या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये काय झालं आहे, तथैव चान्ये नरलोकवीरा, सर्व जे कौरवांकडचे जे सैन्य आहे ते काय करतात आहे, नेत्रे पिबंतो नयनाभिरामम, श्रीकृष्णाचं दर्शन घेतात आहे नेत्रांनी आणि अमृत पितात आहे. आणि ते कौरवांच्या साईड असल्यामुळे त्याचे पापी आहेत, ते पाप क्षमन कोण करत आहे, पार्थास्ति पूत. पार्थ जो आहे तो आपल्या बाणांनी त्यांच्या शरीर छेदतो आणि त्यातून रक्त बाहेर निघतं. तर त्यांचे पाप नष्ट झालेले आहे आणि पुण्य काय मिळत आहे, भगवंताचं दर्शन घेता घेता प्राण सोडतात आहे. ही त्यांची सद्गती आहे, हायेस्ट बेनिडिक्शन. म्हणून ते सर्व पण लिबरेट झाले. त्याच प्रकारे हरिदास आपले सनातन गोस्वामी पण विचार करतात की माझ्या जीवनाचा हा सगळ्यात बेस्ट वरदान आहे. एत निश्चय करी नीलाचले आईला, लोके पूछी हरिदास ताने उत्तरेला.
तशा प्रकारे त्यांनी निर्धार केला आणि सनातन गोस्वामी नीलाचलला पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी लोकांना विचारलं की अरे हरिदास ठाकूर कुठे राहतात. हरिदास रे कैला तेह चरण वंदन, जानी हरिदास तारे कैला आलिंगन. तर हरिदास ठाकूर हे कुठे राहतात, सिद्ध बकुल जगन्नाथ मंदिराच्या दूर तिथून त्यांना चक्र दिसतं. तर जगन्नाथजींचं दर्शन घेणे आणि चक्र दर्शन घेणे सेम आहे, म्हणून महाप्रभूंनी त्यांना तिथे ठेवलं होतं की तुम्ही काय करा, रोज चक्राचं दर्शन घ्या आणि मी स्वतः येईल रोज तुम्हाला भेटायला, आणि उपलभोग पण घेऊन यायचे. सकाळचा 10 वाजताचा उपलभोग, जगन्नाथ दर्शन, चक्रदर्शन आणि भोग प्रसाद. तर रूप गोस्वामी पण तिथेच थांबले होते हरिदास ठाकूर यांच्या कुटीमध्ये, आणि सनातन गोस्वामी तिथेच गेले. जेव्हा सनातन गोस्वामीने त्यांना दंड दिला तेव्हा हरिदास ठाकूर यांनी समजलं नाही की हे खूप ग्रेट डेवोटी आहे, भक्त आहेत. त्यांनी त्यांना आलिंगन दिलं. महाप्रभू देखिते तार उत्कंठित मन, हरिदास कहे प्रभू आसिवेन एखन. सनातन गोस्वामी खूप आतुर होते श्री चैतन्य महाप्रभूंना चैतन्य महाप्रभूंचे चरण बघण्यासाठी, चरण. म्हणून ते हरिदास ठाकूरना विचारतात की कधी येणार आहे महाप्रभू, कधी येते. हे न काले प्रभू उपल भोग देखिया, हरिदासे मिलिते आईला भक्त गण लाइया. त्याच क्षणी महाप्रभू जगन्नाथजींचं दर्शन घेतल्यानंतर उपभोग घेऊन सकाळी तिथे आले. हरिदास ठाकूर यांच्या कुटीला सर्व भक्तांसमवेत आले. प्रभू देखी दुहे पदे दंडवत हैया, प्रभू आलिंगीला हरिदास शेर उठाइया. महाप्रभूंना बघतात हरिदास ठाकूर आणि सनातन गोस्वामी त्वरित दंडवत म्हणजे एका काठीप्रमाणे खाली पडले आणि त्यांना दंडवत दिला. भगवंतांनी दोघांनाही उचलून दोघांना आलिंगन केलं. हरिदास ठाकूर, कोणाकडे पाणी आहे का? हरिदास कहे सनातन करे नमस्कार, सनातने देखी प्रभू पहिला चमत्कार. हरिदास ठाकूर सांगतात महाप्रभूंना की सनातन गोस्वामी तुम्हाला दंडवत करतात आहे. तर सनातन गोस्वामींना बघता क्षणी महाप्रभूंना खूप आनंद झाला आणि त्यांना आश्चर्य वाटलं. सनातने आलिंगिते प्रभू आगे आगू हैला, पाछे भागे सनातन काही ते लागेला. महाप्रभू त्यांना आलिंगन देण्यासाठी समोर आले तर सनातन गोस्वामी मागे वळायला लागले आणि सांगायला लागले, मोरना छुईया प्रभू पडो तुम्हार पाय, एके नीच जाती अधम आर कंडू रसा गाय. हे प्रभू कृपया मला स्पर्श करू नका, तुमच्या चरणी मी वंदन करतो, तुमचे पाय पकडतो. मी एक अधम जातीचा आहे, एका तुच्छ जातीमध्ये माझा जन्म आहे आणि माझं शरीर पण दूषित आहे, रोगित शरीर. बलात्कारे प्रभू तारे आलिंगन कैला, कंडू क्लेद महाप्रभूर श्री अंगे लागिला. पण महाप्रभू मात्र फोर्सफुली त्यांनी सनातन गोस्वामींना आलिंगन दिलं आणि त्या दरम्यान सनातन गोस्वामींच्या शरीरावर जे फोडं होते त्यातून जो पस निघत होता तो महाप्रभूंच्या शरीरावर लागला, आध्यात्मिक शरीरावर लागला. सब भक्तगणे प्रभू मिलाईला सनातने, सनातन कैला सबार चरणे वंदने. त्यानंतर महाप्रभूंनी सर्व भक्तांना सनातन गोस्वामींची ओळख करून दिली आणि सनातन गोस्वामींनी सगळ्यांना दंडवत दिला. प्रभू लाइया वसिला पिंडार उपरे भक्तगण, पिंडार तले वसिला हरिदास सनातन. तर चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे भक्त एका सीटवर बसले, हायर सीटवर, आणि हरिदास ठाकूर सनातन गोस्वामी खाली बसले.
कुशल वार्ता महाप्रभु पूछे न सनातने, तेह कहे न परम मंगल देखीनु चरणे. महाप्रभू विचारतात सनातन गोस्वामींना की काय चाललेलं आहे, व्यवस्थित सगळं चाललं आहे ना. सनातन गोस्वामी म्हणतात की सगळं काही मंगलमय आहे, कारण तुमचे चरण मी दर्शन घेतलं, चरणाचं दर्शन घेतलं. मथुरार वैष्णव सबेर कुशल पुछिला, सबार कुशल सनातन जाणाईला. मथुरामधले सर्व वैष्णव ठीक आहेत का, याचं विचारल्यानंतर सनातन गोस्वामी म्हणतात की त्यांचं आरोग्य आणि चांगलं आहे आणि सगळं व्यवस्थित चाललं. प्रभू कहे इहा रूप छिल दश मास, इहा हैते गौडे गेला हैला दिन दश. महाप्रभू म्हणतात की रूप गोस्वामी इथे 10 महिने राहिलेत आणि जस्ट आताच ते बंगालला गेले 10 दिवसाआधी. तोमार भाई अनुपमेर हैला गंगा प्राप्ती, भाल छिल रघुनाथे दृढ तार भक्ती. तुमचे बंधू अनुपम यांचा मृत्यू झाला आहे आणि ते उत्कृष्ट रामभक्त होते, आता ते नाही आहेत. सनातन कहे नीच वंशे मोर जन्म, अधर्म अन्याय यत आमार कुलधर्म. तर त्या काही कुठली अशी बातमी द्यायची हे नव्हती ना प्रोसेस. तर रूप आणि अनुपम जेव्हा येत होते तेव्हा अनुपम यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्यानंतर रूप गोस्वामी आणि चैतन्य महाप्रभू हे 10 महिने ते राहिल्यानंतर ते बंगालला गेले. नंतर सनातन गोस्वामी आले, तर त्यांना न्यूज माहीत नव्हती म्हणून महाप्रभूंनी तिथे सांगितले. सनातन गोस्वामी म्हणतात की आम्ही नीच वंशे मोर जन्म, एकदम नीच कुळात माझा जन्म झाला आहे आणि माझे कुटुंब पण हे अशा प्रकारच्या अधर्मिक कार्यांमध्ये मग्न आहे की त्यात सर्व प्रकारचे जे शास्त्रीय नियम आहेत ते तोडले जातात. हे न वंश घृणा छाडी कैला अंगीकार, तोमार कृपाय वंशे मंगल आमार. आणि हे प्रभू, तुम्ही आमच्या अशा कुटुंबाकडे दुर्लक्ष करून माझा स्वीकार केला सेवक म्हणून फक्त तुमच्या कृपेमुळेच आमच्या वंशाचं काहीतरी भाग्य होईल, म्हणजे आमचं वंश भाग्यवान आहे, त्यांचं काहीतरी भलं होईल. सई अनुपम भाई शिशुकाल हैते, रघुनाथ उपासना करे दृढ चित्ते. लहानपणापासूनच माझा जो लहान भाऊ आहे अनुपम हा श्री रामचंद्रांचा खूप दृढ भक्त होता आणि त्यांनी खूप श्रद्धेने भक्ती केली, उपासना केली त्यांनी. रात्री दिने रघुनाथेर नाम आर ध्यान, रामायण निर्वधी शुने करे गान. दिवस रात्र श्री रामचंद्रांचं नामस्मरण आणि त्यांच्या लीलांवर ते चिंतन करत आणि श्री रामचंद्रांच्या ज्या लीला आहेत रामायणाचं ते कथन करत राहत. आम्ही आर रूप तार ज्येष्ठ सहोदर, आम्हा दोहा संगेतेह रहे निरंतर. रूप गोस्वामी आणि मी आम्ही त्यांचे थोरले बंधू आणि आम्ही सतत त्यांसोबत राहत असत. आम्ही तिघं सतत सोबत राहत असो. आम्हा सभा संगे कृष्ण कथा भागवत सुने, तहार परीक्षा करिलो आम्ही दुई जने. तर आमच्या सोबत राहून त्यांनी श्रीमद भागवतम ऐकलं आणि श्रीकृष्णाच्या सर्व लीला ऐकल्या. आम्ही विचार केला दोघांनी की याची परीक्षा घेऊया. सुनह वल्लभ कृष्ण परम मधुर, सौंदर्य माधुर्य प्रेम विलास प्रचुर. तर त्यांचं एक नाम काय, वल्लभ. अनुपमांचं नाव वल्लभ दीक्षित नाव. ते म्हणाले की हे वल्लभ हे ऐक की श्रीकृष्ण हे सर्वोत्तम आकर्षक आहे, परम आकर्षक आहेत. त्यांचं सौंदर्य, त्यांचं माधुर्य, त्यांचा गोडवा, त्यांच्या लीला याची काही सीमा नाही आहे. कृष्ण भजन कर तुम्ही आम्हा दुहार संगे,
तीन भाई एकत्र रहिमो कृष्ण कथा रंगे. म्हणून तू काय कर, आमच्यासोबत श्रीकृष्णांची भक्ती चालू कर. आपण तिघही भाऊ एकत्र श्रीकृष्णांचे जे लीला आहेत ते कथन आणि श्रवण कर. आई मत बार बार कही दुई जन, आमा दुहार गौरवे किचू फिरी गेला मन. हे वारंवार आम्ही त्याला सांगितल्यानंतर एक दिवस त्याचं मन बदललं. आमच्या प्रती त्याचा जो एक आदर आहे त्याप्रती त्याने ते ऐकलं. तुम्हा दुहार आज्ञा आम्ही केबने लांघिमू, दीक्षा मंत्र देह कृष्ण भजन करीमू. वल्लभ म्हणाले की तुम्ही माझे ज्येष्ठ बंधू आहे, तुमची आज्ञा मी कशी काय टाळू शकतो, म्हणून कृपया करून मला कृष्ण मंत्रामध्ये दीक्षा द्या, जेणेकरून मी कृष्ण भक्ती करेल. येत कही रात्री काले करेन चिंतन, केमने छाडी मो रघुनाथेर चरण. हे म्हटल्यानंतर रात्री मात्र ते विचार करायला लागले की मी श्री रामचंद्र यांचं चरण कसं काय सोडू शकतो. सबरात्री क्रंदन करी कैला जागरण, प्रातःकाले आमा दुहाय कैला निवेदन. तर हा विचार करत करत ते रात्रभर जागले आणि सकाळी उठल्यानंतर त्यांनी आम्हा दोघांनाही निवेदन केलं. त्यांनी विनंती केली, रघुनाथेर पाद पद्मे वेची याचोन माथा, काढीते ना पारो माथा पानन वड व्यथा. ते म्हणतात की माझं शिर जे आहे ते मी विकलं आहे श्री रामचंद्रांच्या चरणी. मी वाहून घेतलं आहे स्वतःला श्री रामचंद्रांच्या चरणी आणि मी ते आता परत घेऊ शकत नाही. ते खूप दुःखदायक असेल. तसं आपण बघतो की प्रचारादरम्यान आपल्याला बरेचसे लोक भेटतात, हे की नाही, ज्यांनी बरेच वर्ष म्हणजे दशकं कुठल्या तरी स्वामींची पूजा केली असेल किंवा कुठल्या देवतेची पूजा केली असेल. ते ॲक्च्युली श्रद्धापूर्वक करतात, म्हणजे ते वाहूनच देतात स्वतःला. याला म्हणतात वाहून जाणे, आहे की नाही. त्यांना जेव्हा आपण श्रीकृष्णांची भक्ती करायला जेव्हा सांगतो तेव्हा आपल्याला हे अशा प्रकारची हे येतं की तो नाही अपराध होईल, कसं काय सोडेल मी आता, हे 25 वर्ष मी यांची आराधना केली. तर त्या श्रद्धेचं रूपांतर, म्हणजे श्रद्धा इथून तिकडे ट्रान्सफर करणे इथं गोष्ट खाण्याची गोष्ट नाही. कारण बहुतांश लोक काय आहे, आता हे दोघंही भक्त आहे श्री रामचंद्र आणि श्रीकृष्णांचे, पण आपण बघू की इतर देवता किंवा इतर गुरु किंवा म्हणजे बेसिकली काय म्हणतात त्याला योगी इत्यादींकडे जे आकर्षित होणारे, की ज्यांची शिकवण ही भौतिक जग सोडून आध्यात्मिक जग प्राप्त करणे हे नसून इथे भौतिक जगातच व्यवस्थितपणे विविध प्रकारची स्थानं कसे प्राप्त करावी किंवा भौतिक या जन्मामध्ये कसं सुखी राहावं, निरोगी राहावं, वैभव प्राप्त करावं, हे असेल, त्यात लोक जास्त आकर्षित होतात. हे की नाही. ज्यात नियम नाही आहे, काही करा आणि तुम्ही भगवान आहात, किंवा फक्त मॉरली चांगलं राहा, चांगलं होईल, भगवंताची भक्ती करायची गरज नाही, इत्यादी इत्यादी ज्यांचे जी उपदेश असतील तिथे लोक जास्त आकर्षक होतात. आणि अशामध्ये त्यांच्या उपदेशांनी काही त्यांच्या जीवनामध्ये त्यांना लाभ म्हणजे समजा, अरे माझा मुलगा नेहमी नापास होता, तो गुरु याला जरा आशीर्वाद द्या, आणि तो पास झाला, तर त्यांची श्रद्धा झाली, काय झाली फिक्स झाला, तो ठप्पा मारला त्यांनी इथे की इथे आता हे जीवनभर आम्ही यांना फॉलो करू. कारण भौतिक लाभ जी आहे ही श्रद्धेचं एक हे आहे, चॅनल आहे. ते श्रद्धा फटकन घेऊन टाकते, फिक्स करते ते. त्यानंतर तुम्ही सांगा की अरे हे भौतिक लाभ काही नाही आहे, श्रीकृष्णाकडे जाणून ते म्हणतात तुम्ही करा, चांगलं करताय, तुम्ही करत राहा,
पण आम्हाला इथेच सोडा, आम्ही आमची श्रद्धा आहे. तर कारण ती श्रद्धा ही काय आहे, लोकांचं जीवन आहे. वाहून लोक सर्वस्व अर्पण करतात, पैसा, धन, म्हणजे स्वतःची श्रम सगळं काही देतात, त्याला श्रद्धे पाहिजे. इथे असंच झालं की वल्लभजी जे आहेत त्यांचे बंधू, ते अशा प्रकारे त्यांनी वाहून घेतलेलं आहे श्री रामचंद्रांचं. तर ते म्हणतात, कृपा करी मोरे आज्ञा देह दुई जन, जन्मे जन्मे सेव रघुनाथेर चरण. तर ते हताश होऊन सांगतात की ॲक्च्युली मी प्रयत्न केला पण मी हे करू शकत नाही, म्हणून तुम्ही मला माझ्यावर कृपा करून मला आदेश द्या की जन्मजन्मांतर मी श्री रामचंद्रांचं चरण कधी सोडणार नाही. रघुनाथेर पादपद्म छाडाईना याय, छाडन न याय, छाडी बार मन हैले प्राण फाटी याय. तर श्री रामचंद्रांचे चरण कमल सोडणे हे माझ्यासाठी अशक्य आहे. जेव्हा जेव्हा मी हा विचार करतो की सोडून द्यायचा, तेव्हा माझं हृदय फाटायला येतं, म्हणजे हृदयाला गहिवर होतं, म्हणजे ते मी करू शकणार नाही. तबे आम्ही दुहे तारे आलिंगन कैलू, साधू दृढ भक्ती तुम्हार कही प्रशंसिलू. हे ऐकल्यानंतर आम्ही दोघांनी त्याला आलिंगन दिलं आणि त्याला प्रोत्साहन दिलं, हे सांगून की तू एक खूप महान भक्त आहे आणि तुझी जी भक्ती आहे, तुझी भक्तीमध्ये दृढता आहे, ही खूप स्तुतिदायक आहे, म्हणून त्याची आम्ही स्तुती केली. एवं शेर उपरे तुम्हार हय कृपालेश, सकल मंगलत आहे खांडे सब क्लेश. ते म्हणतात की हे भगवंत, ज्याही कुटुंबावर तुमची थोडीही कृपा असेल, ते काय कुटुंब भाग्यवान होतं. कारण अशी कृपा जे काय करते, सर्व प्रकारचे जे दुःख आहेत त्याचं क्षमन करते. श्रीकृष्णांची कृपा प्राप्त झाल्यावर असं होतं. गोसाई कहेन ऐमत मुरारी गुप्त, पूर्वे आम्ही परीक्षिलू तार ऐरीत. महाप्रभू म्हणतात, अरे अशा प्रकारे मी इवन मुरारी गुप्तांची पण परीक्षा घेतली होती. सई भक्त धन्य येना छाडे प्रभुर चरण, सई प्रभू धन्य येना छाडे जी निज जन. तर ही आहे भक्त आणि श्रीकृष्ण यांच्या प्रती काय एकमेकांचं स्नेह काय. तिथे म्हटलं आहे की ते भगवंत धन्य जे जे भक्त धन्य जे कधीही प्रभूंचे चरण सोडत नाही, आणि ते भगवंतही धन्य जे कधीही आपल्या सेवकाचा त्याग करत नाही, काही झालं तरी. अशा प्रकारे दोघांचं एकमेकांप्रती प्रेम आहे. दुर्दैवत सेवक यदि याये अन्य स्थाने, सई ठाकूर धन्य तारे चुली धरे आने. जर काही कारणानिमित्त जर सेवक दूर गेला स्वामींपासनं, तर स्वामी इतका ठाकूर म्हणजे ते स्वामी म्हटलं आहे की ते अशा प्रकारे त्याला त्याग नाही करणार, त्याची शेंडी पकडून त्याला ओढून आणते परत त्या स्थितीत. भाल हैला तोमार इहा हैला आगमने, आई घरे रह इहा हरिदास सने. तर महाप्रभू म्हणतात की बरं केलं तुम्ही इथे आलात, आता हरिदास ठाकूर यांच्यासोबत तुम्ही इथे राहा. कृष्ण भक्ती रसे दुहे परम प्रधान, कृष्ण रस आस्वादन कर लह कृष्णनाम. तुम्ही दोघेही श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये मधील जे तत्व आहेत, रस आहेत, ते त्यांचं आस्वादन घेण्यामध्ये तुम्ही एकदम प्रवीण आहात. म्हणून दोघं इथे सतत श्रीकृष्णांचे जे लीला आहेत आणि श्रीकृष्ण नाम आहेत ते चाखत राहा, ते त्याचा आनंद लुटत राहा, भक्ती करत राहा. एत बली महाप्रभू उठिया चलीला, गोविंद द्वाराय दुहे प्रसाद पाठाईला. हे सांगितल्यानंतर महाप्रभू तिथून उठले आणि गेले, आणि गोविंदतर्फे त्यांनी दोघांनाही प्रसाद पाठवला.
ऐमत सनातन रहे प्रभु स्थाने, जगन्नाथेर चक्र देखी करे न प्रणामे. अशा प्रकारे सनातन गोस्वामी तिथे श्री चैतन्य महाप्रभूंच्या निरीक्षण आश्रयाखाली राहिले आणि रोज सकाळी ते श्री सुदर्शन चक्र यांचं दर्शन घेत असत आणि आदरपूर्वक त्यांना प्रणाम करत असत. प्रभुवासी प्रतिदिन मिलेन दुई जने, इष्टा गोष्टी कृष्णकथा कहे कटक्षणे. रोज महाप्रभू त्यांना दोघांना भेटत असत आणि कृष्ण चर्चा होत असे त्यांची कधी काही. दिव्य प्रसाद पाय नित्य जगन्नाथ मंदिरे, ताहा आणि नित्य अवश्य देन दोहाकारे. तर दोघांना एक महाप्रभू एक जगन्नाथींचा उत्कृष्ट जो प्रसाद आहे तो देत असत. एक दिन आसी प्रभू दुहारे मिलीला, सनातने अचंबिते कहिते लागिला. एक दिवस जेव्हा महाप्रभू त्यांना भेटले तेव्हा महाप्रभू सनातन गोस्वामींना बोलायला लागले की अचानक, सनातन देह त्यागे कृष्ण यदि पाये, कोटी देह क्षणेक तवे छाडी ते पारिये. अचानक बोलायला लागले. ते म्हणाले सनातन गोस्वामींना की अरे हा देहाचा त्याग करून जर कृष्ण मिळणार असते तर मी हा देह एका क्षणात हजारो शरीरं सोडली असते. एका क्षणात काही विचार न करता कित्येक शरीर त्याग केले. देह त्यागे कृष्ण ना पाये, पायिये भजने, कृष्ण प्राप्तेर उपाय कोण नाही भक्ती विने. तर तू लक्षात ठेव की श्रीकृष्णाला हे म्हणजे शरीर त्याग करून आत्महत्या करून कोणीही श्रीकृष्ण प्राप्ती करू शकत नाही. कृष्ण फक्त भक्तीनेच प्राप्त होऊ शकतात. अन्य कुठलाही मार्ग नाही जो श्रीकृष्णाला प्राप्त त्या मार्गाने आपण श्रीकृष्णाला प्राप्त करू शकतो. देह त्यागादी यत सब तमो धर्म, तमो रजो धर्मे कृष्णेर ना पाये मर्म. तर आत्महत्या इत्यादी हे गोष्ट कुठल्या गुणामध्ये येतात? तमो गुणामधले येतात. आणि तमो आणि रजोगुणाने कधीही कृष्ण प्राप्त करू शकत नाही आपण या गुणांचा आश्रय घेऊन. भक्ती विना कृष्ण कभू न हे प्रेमोदय, प्रेम विना कृष्ण प्राप्ती अन्य है ते नय. जोपर्यंत व्यक्ती भक्तिमय सेवा करत नाही तोपर्यंत त्याच्या हृदयामध्ये जो कृष्णप्रेम जे सुप्त अवस्थेत आहे ते कधी जागृत होणार नाही. तर भक्तीशिवाय हे सुप्त प्रेम कधीही कोणी जागृत करू शकत नाही. न साधयति माम योगो, न सांख्यम धर्म उद्धवा, न स्वाध्यायास्तपस्त्यागो, यथा भक्तिर्ममोर्जिता. श्रीमद भागवतम 11व्या स्कंदात श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की हे प्रिय उद्धव, अष्टांग योग किंवा ज्ञानयोग या कुठल्याही मार्गाने, अष्टांग योग म्हणजे आपल्याला माहीत आहे की हे जे नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी हे या मार्गाने, किंवा ज्ञानयोग म्हणजे ते इम्पर्सनल मोनिझम किंवा इव्हन सांख्य पण सांगा, ॲनालिटिकल स्टडी याने प्राप्त होऊ शकतो. जोपर्यंत ते त्यांची भक्तीमध्ये एंड भक्तीमध्ये होत नाही तोपर्यंत, किंवा शास्त्रिक अध्ययनाने किंवा तपश्चर्याने किंवा दानाने किंवा फक्त संन्यास धारण केल्याने मी प्रसन्न होत नाही, या गोष्टीने होत नाही. जोपर्यंत कुठली अनअलॉइड डिवोशनल सर्व्हिस म्हणजे केवल भक्ती, जोपर्यंत केवल भक्ती म्हणजे श्रीकृष्ण यांच्यावर कुठल्याही अन्य अभिलाषिता आपण भक्ती करत नाही तोपर्यंत श्रीकृष्ण प्राप्त होणार नाही. हे सर्व मार्ग जे आहेत हे श्रीकृष्णाचा या मार्गाने आपण प्राप्त करू शकत नाही. देह त्यागादी तमोधर्म पातक कारण, साधक ना पाय ताटे कृष्णेर चरण. आणि ॲक्च्युली आत्महत्या वगैरे हे महापाप आहे.
तो भक्त जे आहे हे या मार्गाने श्रीकृष्ण चरण कधीच प्राप्त करणार नाही. प्रेमी भक्त वियोगे चाहे देह छाडिते, प्रेमे कृष्ण मिले सेह नापारे मारिते. तर श्रीकृष्णाच्या विरहामध्ये शुद्ध भक्त जे आहेत हे इच्छा करतील की त्वरित माझा देह त्याग करावा. पण हे जे त्यांचं जे एक्स्टॅटिक लव्ह आहे, म्हणजे त्यांचं कृष्णाप्रती प्रेम आहे, मात्र त्या प्रेमापायी ते कृष्णाचं हृदयात, श्रीकृष्ण जसं गोपींचं उदाहरण दिलेलं आहे इथे की हृदयात ते श्रीकृष्णांना, तर चिंतन आणि श्रीकृष्णांचं मिलन हे सेम आहे. श्रीकृष्णांचे आपण सतत चिंतन करत राहिलो तर ॲक्च्युली आपण श्रीकृष्णांचं दर्शन घेत आहे. तर त्या योगे आपण हा जो ही जी ज्यांची इच्छा आहे, हा भक्त जो आहे, ही शरीर त्यागण्याची इच्छा त्यागतो. कारण तीव्र इच्छा झाली तर त्या तीव्रता काय करतं, श्रीकृष्णाला प्रकट करेल. तर गोपी विचार करा आपली काय कृष्णाची भक्ती आहे. तर गोपींची भक्ती किती महान. तर ते वीर म्हणतात की ते ब्रह्मदेवाला म्हणतात की हे काय डोळे बनवले आहे, पापड्या बनव. त्या पापड्या आपण मिचकावल्या की ते सेकंद जातात. तर ते 100 वर्ष कसे काय राहिले, 104 वर्ष, 114 वर्ष कसे काय राहिले ते, कारण त्या वीरामध्ये ते सतत कृष्णाच्या संपर्कातच होते. म्हणून महापुरुष ते म्हणतात गाढानुराग वियोग ना याय सहन, ताटे अनुरागी वांछे आपण मरण. जो श्रीकृष्णांशी एकदम ज्यांचं खोलवर प्रेम आहे ते श्रीकृष्णांचा विरह सहन करू शकत नाही. म्हणून असे भक्त जे आहेत हे कधी कधी शरीर त्यागाची इच्छा करतात. यस्यांघ्रि पंकजरज स्नपनं महांतो, वांछन्ति उमापतिरिवात्मतमो अपह्यते. यर्हि अंबुजाक्षन लभेय भवत्प्रसादं, जह्याम असून व्रत कृष्णान क्षतजंबुभी स्यात्. 10व्या स्कंदातील रुक्मिणी देवी हा श्लोक गातात की हे कमलनयना, शिवजींसारखे श्रेष्ठ जे व्यक्ती आहेत ते इच्छा करतात की तुमच्या चरणकमलातील जी रज आहे त्यांनी आंघोळ करावी, त्यांनी स्नान करावं. त्याने काय होईल, हा जो तमोगुणाचा अंधकार आहे, तमोगुण जो आहे तो दूर होईल आमचा. म्हणून ते रुक्मिणी देवी म्हणते की जर तुमची मला कृपा प्राप्त झाली नाही तर मी अशा प्रकारची तपश्चर्या करेल की ज्यांनी माझं आयुष्य कमी होईल. आपण काय म्हणतो तपश्चर्याने काय आयुष्य कमी, बेसिकली ती म्हणते मी काही खाणार नाही पिणार नाही म्हणजे माझं आयुष्य कमी होईल. अशा प्रकारे मी माझं शरीर म्हणजे शरीर सोडून हजारो जन्म घेईल. अशाच प्रकारची तपश्चर्या करत मी तुमची कृपा प्राप्त करेन. हे काय झालेलं आहे, विरहा खातर ते इच्छा करते की मला तुमचा संग प्राप्त व्हायला पाहिजे. नाही झाले तर मी या शरीराचा त्याग करेल. तर कधी कधी असे शुद्ध भक्त विरह सहन न करता ही इच्छा करतात. सिंचांगनस्त्वद अधरामृतपूरकेन, सिंचांगनस्त्वदधरामृतपूरकेन, हासावलोककलगीत च जहृच्छयाग्निं, नो चेद्वयं विरहजाग्नि उपयुक्त देहा, ध्यानेन यामपदयो पदवीं सखेते. हा गोपी हा श्लोक गातात. ते म्हणतात की हे प्रिय कृष्ण, तुमच्या स्मितहास्याने आणि एकदम गोड बोलण्याने तुम्ही आमच्या हृदयामध्ये काय केलं आहे, कामवासना जागृत केलेलं. आणि आता तुम्ही आम्हाला चुंबन देऊन ह्या कामवासना क्षमन कराव्या, या कामाग्नी हा क्षमन करावा. नाहीतर हे मित्रा, ही जी अग्नी आहे
हा काय करेल, आमचं पूर्ण शरीर भस्म करेल. कारण काय, तुमच्या विरहामध्ये शरीर भस्म होईल. तशा प्रकारे चिंतन करत काय करू, आम्ही तुमच्या चरणाचा आश्रय घेऊ. जर परत काय झालं, देहत्यागाचा या भावना. कुबुद्धी छाडिया कर श्रवण कीर्तन, अचिरात पावे तबे कृष्णेर चरण. ते म्हणतात ही कुबुद्धी आहे आत्महत्या करण्याची, ती छाड आणि कर श्रवण कीर्तन आणि अचिरात पावे तबे कृष्णेर चरण. महाप्रभू म्हणतात ते सतत करा, हिअरिंग अँड चॅन्टिंग, आणि त्वरित तुम्हाला श्रीकृष्ण चरण प्राप्त होईल. यात शंका नाही. नीच जाती नाहे कृष्ण भजने अयोग्य, सत्कुल विप्र नाहे भजने योग्य. त्यांची जी कारणं होती, काय कारण होते, नीच जाती, नीच जन्म, नीच कुळ, म्हणून आम्ही भजन करतो. ते म्हणतात नीच जाती नाहे कृष्ण भजने अयोग्य. कुठल्याही नीच कुळात जन्म घेतल्यामुळे कोणी असं म्हणू शकत नाही की मी भक्तीसाठी अयोग्य आहे. या उलट कोणी असं म्हणू शकत नाही की अरे मी विप्र कुळामध्ये जन्म घेतला म्हणून मी भक्ती करण्यामध्ये योग्य आहे, असंही नाही. येई भजे सई बड अभक्तहीन छार चार, कृष्ण भजन भजने नाही जाती कुलाद्री विचार. जो कोणी कृष्ण भक्ती स्वीकारतो तो महान होतो. आणि त्या उलट अभक्त जो आहे तो सगळीकडे त्याची निंदा होईल, त्याचा कोणी स्वीकार करणार नाही. म्हणून भक्तिमय सेवेमध्ये काय करायचं, कुठल्याच प्रकारची म्हणजे जाती किंवा कुळ याचा विचार होत. दीनेर अधिक दया करे भगवान, कुलीन पंडित धनीर बड अभिमान. आणि इतिहासात काय नोंद आहे की भगवंत जे आहेत हे सदैव नम्र व्यक्तींवर काय करतात, जास्त कृपा करतात. आणि कुलीन पंडित धनीर बड अभिमान. आणि बाकी जे व्यक्ती आहेत जे विशिष्ट कुळामध्ये जन्म घेतात, हायर कुळामध्ये पंडित असे आहेत, कोणी धनवान आहे, यांच्यामध्ये काय दोष आहे, अभिमान त्यांना असतो. आपण पहिलेच चर्चा केली की अभिमान कुठले आले आहे, जन्म ऐश्वर श्रुत श्रीभीर, हे काय करतात, अभिमान करतात. आणि अभिमानाला की बाकी सगळे अनर्थ आपोआप आले, लोभ मोह काम क्रोध मत्सर, ज्यामुळे व्यक्ती पतन होते. म्हणून सगळ्यात मोठं मायाचं काय अस्त्र आहे, अभिमान करायचं. तर इव्हन एखादा भिकारी असेल त्यालाही अभिमान होऊ शकतो, ही जागा माझी पॉवरफुल आहे, प्राईम स्पॉट आहे, बाकी तुम्ही कुठे बसतात, ते फर्स्ट क्लास आहेत. तो कशातही अभिमान येऊ शकतो त्याला, त्यामुळे तो त्याचं पतन होतं. तो एकदा महाप्रभू आपले राधानाथ महाराज एका लेक्चरमध्ये म्हणतात की इवन एखादा समजा भक्तही असेल जो वृंदावनामध्ये साधू म्हणून फिरतो आहे, तर त्यांचं एकमेव हे काय संपत्ती काय असते, त्यांचं ब्लँकेट हे ना, थंडी असते त्याचं ब्लँकेट. तर एकाला त्याचाही गर्व होऊ शकतो की तुझ्यापेक्षा माझा ब्लँकेट बघ काय. तर सगळे सोडून आलेले आहेत ते, पण गर्व कशाचा होऊ शकतो, जे एकमेव ते ब्लँकेट आहे त्याचा, तुझ्यापेक्षा माझं चांगलं आहे. ही मायाची शक्ती आहे, कुठे कशाला कोणाला गर्वित करू शकतो. विप्रात द्विषद गुणयुतात अरविंद नाभ, पादारविंद विमुखात स्वपचन वरिष्ठम, मन्ये तदर्पित मनोवचने हितार्थ, प्राणम पुनादिन सकुलम न तु भूरिमान. प्रल्हाद महाराज हा श्लोक गातात की विप्रात द्विशत गुणयुतात अरविंद नाभ. एखादा ब्राह्मण जो असेल तो द्विशत गुणा म्हणजे 12 त्याच्याकडे सर्व पावर म्हणजे दैवी गुण आहेत, म्हणजे सत्वगुण आहेत त्याच्याकडे. हे अरविंद नाभ, पादार विमुद विमुख हात. अरविंद नाभ म्हणजे हे पद अरविंद हु हॅज लोटस लाईक नेवल. तर हा काय पादारविंद विमुख हात, त्याच्याकडे काय द्विशत गुण आहेत,
पण श्रीकृष्ण विमुख आहे, तो अभक्त आहे. त्याच्यापेक्षा स्वपचम वरिष्ठम. एखादा ब्राह्मण आहे, त्याचे 12 गुण आहेत, पण श्रीकृष्ण भक्त नाही आहे, त्याच्यापेक्षा स्वपचम वरिष्ठ म्हणजे जो एखादा चांडाल असेल, तो एखादा नीच जातीमध्ये जन्म केला, तो वरिष्ठम आहे. प्रल्हाद म्हणतात का, मन्ये तदर्पित मनोवचने हितार्थ. म्हणणे म्हणजे ते म्हणतात आय थिंक. प्रल्हाद महाराज म्हणतात माझ्या मते तो ग्रेट आहे, तो चांगला आहे, तो वरिष्ठ आहे. कारण तद अर्पित, तो काय करतो, सगळं काही अर्पण करतो. काय, मन वचन इह हितार्थ. इहित म्हणजे ॲक्टिव्हिटी आणि अर्थ. तर मन, वाचा, इहित म्हणजे त्याचे कार्य आणि अर्थ वेल्थ. पुढे कोणाला अर्थ करतो. आणि इवन प्राणम पुनाती. हे सर्व अर्पण केल्याने काय होतं, पुनाती म्हणजे तो प्युरिफाईज. पुनाती सकुलम. तर हा जो भक्त आहे, जो नीच कुलात जन्म केलेला आहे, पण तो काय काय करता येतो, आपलं मनोवचने इहित अर्थ प्राणम भगवंतांना अर्पण केल्याने तो त्याचं कुळ पावन करू शकतो, आपलं त्याला काय लिबरेट करू शकतो, मुक्त करू शकतो. न तू भूरिमान. पण हा जो एखादा गर्विष्ठ ब्राह्मण असेल, जो सर्व त्याच्याकडे गुण आहे, तो स्वतःलाही मुक्त करू शकत नाही, स्वतःलाही लिबरेट करू शकत नाही. त्याचं कुळ काय. भजनेरमध्ये श्रेष्ठ नवविधा भक्ती, कृष्ण प्रेम कृष्णदिते धरे महाशक्ती. आणि या भक्तिमय सेवेमध्ये 9 प्रकारच्या मेथड्स आहेत. त्यातली सगळ्यात बेस्ट काय, श्रवण आणि कीर्तन. ही महाशक्ती कृष्ण प्रेम हॅव ग्रेट पोटेन्शियल डिलिव्हर. काय देते ती, भजनेरमध्ये श्रेष्ठ नवविधा भक्ती, कृष्ण प्रेम कृष्ण देते धरे. तर भजनेर म्हणजे ही नवविधा भक्ती श्रेष्ठ आहे भजनेरमध्ये, भक्तीमध्ये. आणि ती काय करते, डायरेक्ट कृष्ण प्रेम देते, जी कृष्णाची महाशक्ती आहे, कृष्ण देते. तर ही काय नवविधा भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम. म्हणजे पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हे कोणीही करू शकतं, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कुळ. तारमध्ये सर्वश्रेष्ठ नामसंकीर्तन, निरपराधे नाम लैल पाये प्रेमधन. त्या नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात बेस्ट काय आहे, नामसंकीर्तन, चॅन्टिंग ऑफ होली नेम. आपली सगळी 99% प्रगती कशावर होणार आहे, हरिनाम घेणं, शुद्ध नाम, न अपराध. तुम्ही इथे निरपराधे. जर असं हे नाम आपण, हे 10 अपराध जे आहेत नाम घेताना होतात, ते न करता घेतले तर आपल्याला काय मिळेल, लवकरच आणि इझिली हे जे कृष्ण प्रेम प्राप्त होईल, जे अमूल्य आहे, प्रेमधन आहे. एत सुनी सनातनेर हैला चमत्कार, प्रभुरेना भाय मोर मरण विचार. हे ऐकल्यानंतर सनातन गोस्वामी आश्चर्यचकित झाले आणि त्यांना समजलं की माझा जो विचार होता आत्महत्या करण्याचा, तो महाप्रभूंना आवडला नाही. सर्वज्ञ महाप्रभू निषेधिला मोरे, प्रभुर चरण धरी कहे न ताहारे. सनातन गोस्वामीने निष्कर्ष काढला की महाप्रभू सर्वज्ञ आहे. काय म्हणतात त्याला, वर्तमान भविष्य आणि भूतकाळ सर्व जाणतात. आणि त्यांनी माझा जो आत्महत्या करण्याचा विचार तो धुतकारून काढला आहे. म्हणून ते त्वरित महाप्रभूंचे त्यांनी चरण पकडले आणि म्हणायला लागले, सर्वज्ञ कृपालू तुम्ही ईश्वर स्वतंत्र, यैछे नाचाव तैछे नाची येन काष्ठा या यंत्र. ते म्हणतात, हे भगवंत तुम्ही सर्वज्ञ आहात, कृपाळू आहात आणि स्वतंत्र आहात. तुम्ही ज्या प्रकारे मला नाचवाल तसे नाचवा, कारण मी एक कठपुतली आहे तुमच्या हातातली. नीच अधम पामर मुई पामर स्वभाव, मोरे जियाईले तुम्हारा किबा हबे लाभ.
ते म्हणतात की अरे मी महाप्रभू मी नीच आहे, अधम आहे आणि पतित आहे आणि माझ्यामध्ये सर्व प्रकारचे काय आहेत, पापकर्म आहेत, पामर स्वभाव आहे, मी माझा स्वभाव हा सिनफुल आहे. तरी तुम्ही मला जीवित ठेवण्याची इच्छा करताय, तर माझं जीवित राहून माझं काय लाभ होणार आहे माझं या अशा पतित जीवाला जिवंत ठेवून. प्रभू कहे तुम्हारा देह मोर निज धन, तुम्ही मोरे करियाचे न आत्मसमर्पण. महाप्रभू म्हणतात तुझं शरीर ही माझी प्रॉपर्टी आहे, त्यामुळे तू तू म्हणणार रे हे काय करा, हे काय माझ्याकडनं तुम्हाला दान म्हणणार हे ते म्हणलं माझी प्रॉपर्टी आहे. दान कुठं करता तुम्ही, स्वतःचं दान करा, हे की नाही, खिशाला दान. महाप्रभू म्हणतात तुझा देह तू आत्महत्या करता, माझा देह आहे तो, म्हणजे माझी प्रॉपर्टी आहे ती, तू ते नाही करू शकत. निजधन तुम्ही मोरे करियाचे ना आत्मसमर्पण. कारण तुम्ही काय झालेलं आहे, तुम्ही ऑलरेडी युअर सरेंडर टू मी, तुम्ही मला समर्पण झाला म्हणजे तुम्ही माझी प्रॉपर्टी झाले. त्यामुळे तुम्ही कधीच म्हणू शकत नाही की आता ही माझा देह आहे तो, ती माझी प्रॉपर्टी झाली आहे. परेर द्रव्य तुम्ही केने चाह विनाशिते, धर्माधर्म विचार किंवा नापार करीते. कोणीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची जी प्रॉपर्टी आहे, संपत्ती ही नष्ट करू शकत नाही, इच्छा करू शकत नाही. म्हणून तुम्ही धर्माअधर्म विचार करा, बेसिकली काय योग्य आहे. तो मार शरीर मोर प्रधान साधन, आई शरीरे साधिमू आम्ही बहु प्रयोजन. तर तुमचं जे शरीर आहे हे माझ्यासाठी खूप मुख्य एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक काय म्हणतात त्याला, यंत्र आहे, एक साधन आहे की ज्याच्या पायी मी खूप मोठं काम करणार आहे, मोठं एक टास्क हाती आहे माझ्या, ते मी तुमच्या शरीराद्वारे करणार आहे. भक्त भक्ती कृष्ण प्रेम तत्वेर निधार, वैष्णवेर कृत्य आर वैष्णव आचार. तर आता तुम्ही आधीच भक्तांचे जे मूलभूत तत्व जे आहेत, म्हणजे भक्ततत्व आणि भक्तितत्व, कृष्णप्रेम, वैष्णव आचार आणि वैष्णव लक्षण जे आहेत, या सगळ्यांमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, असर्टन म्हणजे यू शॅल हॅव टू असर्टन, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये पारंगत होणे आवश्यक आहे. आता महाप्रभूंनी यांच्यातर्फे काय करणार आहेत ते सनातन गोस्वामींनी काय लिहिलं आहे, हरिभक्ती विलास आणि लघु भागवतामृत, इतर जे शास्त्र आहे त्याच्यातर्फे या सगळ्यांची जी हे सगळे तत्त्व तुम्हाला त्याचं संकलन करायचं, बेसिकली प्रचार करायचा, शास्त्र लिहायचे. कृष्ण भक्ती कृष्ण प्रेम सेवा प्रवर्तन, लुप्त तीर्थ उद्धार आर वैराग्य शिक्षण. काय काय करायचं अजून तुम्हाला, कृष्ण भक्ती तो वर्णन करायचा की काय कृष्ण भक्ती काय. ॲक्च्युली कृष्ण भक्ती आपल्याला माहीत नव्हती पूर्वी काय. आपल्याला पहिले भक्ती म्हणजे काय, जायचं घंटा वाजायची आणि हे समोर हात जोडून नमस्कार करायचा, जे काय इच्छा आहे ती भक्ती मागायची, ठीक आहे सगळं व्यवस्थित ठेव आणि जाणे, याला लोक म्हणतात भक्ती. ती कृष्ण भक्ती काय ती एक्सप्लेन करा. त्यानंतर लुप्त तीर्थस्थान, श्रीकृष्णाचे जे लीला स्थान आहेत ते लुप्त झाले ते पुन्हा प्रकट करा, एक्सकेवेट द होली प्लेसेस. आणि विशिष्ट ठिकाणी प्रचार म्हणजे मंदिरं स्थापित करा किंवा या लीलास्थळं स्थापित करा, सेंटर एस्टॅब्लिश करा जिथे लोक येऊन कृष्ण भक्ती करते. तर प्रभुपादांना एका रिपोर्टिंग म्हणणारे तुम्ही एवढे मोठे मोठे मंदिरं का बांधता. तर प्रभुपाद म्हणणारे मी जप करायला या झाडाखाली बसू शकतो, तिथे कोणी येणार नाही, पण मंदिर असेल तर मंदिरात लोक येतील, तिथे मी त्यांना भक्ती शिकवू शकतो. तर मी क्लास घ्यायला इथे बोलले येणार का तुम्ही झाडाखाली, येणार नाही कोणी. आणि त्यानंतर आर वैराग्य शिक्षण,
लोकांना शिकवा की काय रिनन्सिएशन काय, वैराग्य काय, रिनाउन्स ऑर्डर काय. किती वाजले? ठीक आहे, आज इथेच थांबूया.